प्रकारे आमचं डिनर आलेलं आहे इकडे. फालतू पब्लिक बसलेली आहे. आज जाड्या स्पॉन्सर करतोय आज. हे जाड्या काहीतरी झालंय. काय झालंय? होय बोल लवकर, काय झालं? सीन असा झालाय, 4 दिवसापूर्वी नवीन घेतलेली बस त्यांची बंद पडली. मला हे पहिलं आश्चर्य वाटतंय की नवीन बस कशी बंद पडे नाही. दुसरा म्हणजे आता तू ओला बघतोय इथून इथून तो ओला बघतोय हरिहरेश्वर आणि 5 सीटर भेटेल. एकाने टप्पा मला काय वाटतं, हा प्लॅन होणार आहे की नाही होणार आहे, की आम्ही असंच घरी जाणार आहोत? तो बोलेल ट्रेन मध्ये का होईना आपण जाऊ. ट्रेन भेटेल आता. हा मग 10:30ची गेली ट्रेन. 12च्या सुरू कोणती? पनवेलवरून. तुला काय बोलायचं बघते. बोल काय बोलत ते. कपाळात आले आहेत ते. कुठे मी विचार केलेला बाई. हॅलो, ओके बघूया. तुम्ही स्टेट येऊन राहा. तर काय बोलता मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे वाईब विथ अनूमध्ये. तर आम्ही चाललो आहोत हरिहरेश्वरला, सोनूच्या गावी. तर हा प्लॅन खूप दिवसापासून बनलेला. तर बघूया की हा ब्लॉग कसा होतोय. जर तुम्ही अकाउंट मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सुद्धा पाठवा आणि ह्या ब्लॉगला जाऊन हाईप करायला विसरू नका. तर चला मग भेटूया. आता ह्याच्या पुढची स्टोरी मी तुम्हाला दाखवेन की कसं काय. रुचिता अजून निघाली नाही घरातून आणि आम्ही नेरूळला येऊन फसलोय. 402 बिल झालेला आहे. पहिला खर्च आमचा 402 रुपयाचा. आता बघूया. पाकिटात फक्त 2,500 आहेत माझ्या. तुझ्या किती आणलेस पैसे करावं का? कॅश नाही ऑनलाईन. ऑनलाईन किती आहे? ऑनलाईन असतील 1800 18,000 वाटते. तुझ्याकडे इथे इथं स्वतः ना कदा भिकारी यायचे बाई. आणि टीचर आहे बरं. हा टीचर आहे बाई. नुसता कमवते. नुसता कमवते. युट्यूब चॅनल अरे भाई हिला सबस्क्राईब करा जाऊन. चॅनलचं नाव हा केमिस्ट्री विथ सबस्क्राईब करा आणि जाऊन अकाउंटला सबस्क्राईब करा. वाढवा. जर युपीआय हे जर करायचं असेल तुम्हाला तर मला करा. त्याला युपीआय जर पाठवायचे असतील तर मला करा. मला तर बघूया आता काय होणार आहे. वाटत तर नाही की आम्ही हरिहरेश्वरला पोहोचू. बघूया. आणि सोनूला बिल पे करतो. सोनूला बिल पे करायचं म्हणून बाहेर पडायला आणि आम्ही तिथं बसलोय. बिल पे करणार. चार्जिंग संपलंय रे मोबाईल. काही स्टेट येऊन राहा. चला सोनू आणि सोनू काय आलं? होय सोनू काय आलं? मॅनेजरला फोन केला. मॅनेजर काय बोलला? तुम्ही 2 मिनिटं बघतो. दुसऱ्या बस मध्ये द्या मला. सांगितलं त्याला. म्हणजे काय काय झालंय? तो बोलला येणार बस येते ना, पण ती जरा शोरूमला आहे, त्याचं काम चालू आहे. शोरूमला तू डोळे फिरू नको. चमार देईन तुला. खरं काय ते सांग. सोनू खरं काय ते वी आर हॅपी टू गो होम. फक्त टाइमपास मत कर. रुचिता के घर पे सोए. बिल देणार. बिल है. बिल आया कब का? ज्यादा ही सो फास्ट. कमीच केलं आम्ही बिल. करायलाच पाहिजे. तिकडं नाही का मारत नाही. नाहीतर आम्ही रुचिताच्या घरी जाऊ. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. 2 दिवस राहू बाई. गाडी येणार म्हणजे येणार. गाडी येणार तर ती गाडी घेऊन पण गेली पाहिजे ना. येणार काय येणार. 3 वाजेपर्यंत पण येणार. ऍडव्हेंचर पहिल्यांदाच आपला एवढा टूर झालाय ना मोठा. काय नको तुम्हाला अडखळे मध्ये आणि तुम्ही घातलात, आता ते घालताय. कोण? बसवाला. मला अडथळे घाल. या मला प्लॅनला पनवती लागलेली आहे पहिल्यापासून. नाही असं क्रेडिट होतो. अरे काय म्हणजे मी म्हंटल की या मित्रांच्या ह्याच्यामध्ये कपल्स नको. काय चुकीचं बोललो की इकडे फक्त 2 जण कमिटेड आहेत, बाकीचे सगळे सिंगल आहेत. मग सिंगल वाल्यांना हर्ट होणार ना. मग ह्यांना काय कळतंय.
मी सिंगल आता पहिला ते कोण असेल सिंगल तर मला काय ठेवत नाही. जर कोण सिंगल असेल ना तर मला मेसेज करा. माझा इन्स्टा आयडी मी ऐका ना, मी एक गंमत सांगतो. ह्याला जर तुम्ही रिप्लाय दिला ना, तर रिप्लाय हा नाही देणार. कोण देणार माहितीये? हा. ह्याला बोलता नाही पोरी बरोबर, म्हणून हा बोलतो त्याच्या बिहाफ वरती. मजा घेतो सगळी. बघूया काय होतंय आता. तर भाई किती भारी वाटतंय रे, म्हणजे ही सिच्युएशन चालली आहे आणि मी हा पूर्ण मोमेंट रेकॉर्ड करतोय. म्हणजे उद्या जाऊन आपण घरी बसलो तर हा पूर्ण बघत बसू की भाई असं झालेलं, नरकुंडी लागली. बघूया guys, ते पण काय काही झालं काय नाही. सहलीला जायचं, जायचं सहलीला. गाईस स्टे ट्यून राहा, बघूया. हे आहे आलू भुजिया. नाहीये washroom. आता हे पण एक करतो, washroom, नाहीये washroom. नाहीये. विचार. या लोकांना ना हगायची आदतच झाली सगळीकडे. हा, बाहेर जरा आले ना की वॉशरूम वॉशरूम वॉशरूम. हे भाई काय अपडेट आहे? अपडेट आपण फोन केला. वॉमिटिंगच्या गोळ्या घे हा बाबा, नाही तर तिची वाकाडी चालू आहे. इकडे कोण हाय पण नाही तिच्या उलटा साफ करायला. म्हणूनच आणत होती ती उलटा साफ करायला. म्हणूनच ती आणत होती उलटा साफ करायला. सहलीला नाही जायचं, जायचं नाही सहलीला. चालत होय ना पण जायचं. ओलाने जायचं, जायचं सहलीला. मुलांनी जाऊन जा. त्या तुझ्या ओला नाही दाखवला ना. ओलाने खिशात 500 रुपये घेऊन आले आणि ओलाने जायचंय. गाडी भेटेल पण जास्त पैसे घेईल. नाही ना. चला बघूया आता. किती आता जास्त हा गरीब घेणार? माणूस कुठे नेतोय? कुठे चाललो आहोत आपण? आपण इथं बघू बाहेर. ओ मॅडम, ओ सर, कुठे चाललोय आपण? ही अशी वाटते शिखरावर चालली आहे. शिखरावर आहे बघ ना. काय बोललास मगाशी? माउंटेन डिओ, माउंटेन एव्हरेस्ट. माउंटेन एव्हरेस्ट. माउंटेन एव्हरेस्टला चालली आहे ती. माउंट एव्हरेस्ट वर नाही, माउंटेन एव्हरेस्ट. माउंटेन एव्हरेस्ट. चला काही स्टेट येऊन राहा. आता हा कुठे चालत नेतोय? 400 रुपये हजम करवतोय. रिक्षा गाईज कसा हा होणार आहे आजचा प्रवास माहिती नाही. हायवे कुठे? कोणाला म्हणजे किती? चलते चलते. चला बघूया आता बंद करतो मी. बघूया काय. तुझ्या गावी थांब, गावी कोण चाललो आपण? हर्षवर्धन, सॉरी आपण हरिहरेश्वर. हरे हरे. हाय. हरे हरेश्वरला चाललोय आम्ही. हर्षवर्धन हा कॅन्डिडेट आलेला ना, तो माझ्या डोक्यात होता. हा बोल बोल, काय बोलत होतास? होय, क्या बोल रहा था तू उसका? जर मी बोलतो जर ह्याच्या गावी चाललो तर खर्च हा करणार का नाही? भाई सवाल. बियर कोण घेतली पाहिजे? मग खाण्याचा खर्च, पुन्हा ड्रिंक्स, म्हणजे आपलं 1400 रुपये झाला. खर्च कोण करणार? 1400 रुपयाचा जेवलात तुम्ही तिकडे. 400 रुपये. 1400. 400. 1400. तुम्हाला काही 1 रुपया दिसला नाही का? 14 ना 402 रुपये बिल झाले. दाखवलंय, तुम्ही सांगा किती होते? 402 होते भाई. आता हायवे असेल त्या ठीक साईडला आहे. आपण जाऊ. या साईडला. बरोबर आहे. आता बघूया. ही भाई तू चालत नेतो हायवेला. अरे इकडे हिला वॉशरूमला राहिलं. ठीक जाता आहे. जाता बघू. तुम्ही स्टेटून राहा की आम्ही तुम्हाला अपडेट करू की कसं काय होणार आहे. हा ते बघ पब्लिक. चला. अरे तिकडे कपल्स होते, ते कपल्स होतात की तुम लोग क्या ट्रेक पे जा रहे हो? म्हटलं नाही नाही, हम लोग माउंटेन एव्हरेस्ट पे जा रहे. माउंट एव्हरेस्ट. माउंटेन आहे भाई. ते शोरमा आहे भाई, शोरमा. आता तुम्ही आहे घाला. चांगले यार. तुम्ही शोरमा तुमचा पे पैसा भूक तुम्ही लगी. घ्यायची. आणि किती हा खूप मोठा area आहे. हे लाव. तब्बल आहे ना 2 किलोमीटर चाललोय आणि 2 अजून किलोमीटरच्या अंतरावरती ना एकही वॉशरूम नाही आणि जे आहेत तेही बंद आहेत. म्हणजे एखादी सांगा, एखादी जगाला जाऊन एखादी स्त्री, एखादी लेडीज, हे बघा ही आमच्यासाठी जरी मुलगा आहे तरी ही शरीराने मुलगी आहे. बंद आहे. मोबाईल घे. हा, एक वॉशरूम नाहीये भाई तिला जायला. काय बोलायचं आता? सो डिसअपॉइंटेड. अशा नरकुंडी लोकांना घेऊन जाणार तर काहीच भेटणार जिंदगीमध्ये. ए, इथे हे वॉफल्स खाणार आहे कोण? हवेचं
कोण देणार आहे? राहू दे आपापला आपापला ए, मी खाल्लं नाही कधी हे चल खाऊया चल 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 खाऊया. पहिलं जा वॉशरूमला जाऊन गोवा पहिलं गारवा. बघ. ए, चला ना माझ्यासोबत. बट चालू आहे का ते वॉशरूम पहिलं बघ हे बंद आहे चल हे अरे तिला चल सोनू. तिला बोलू ना की भाई पाठव तिला आता बघू हिला वॉशरूमला जायचं वॉशरूमला घेऊन जाऊ तर बाथरूम मध्ये चल. बघ तरी. बाथरूम मध्ये पण मी imagine करतोय बाथरूम मध्ये पण दे. शी. हा डर्टी आहे भाई हे लोक चुतिया लोक आहेत. व्हिडिओ कॉल करा पॅसेंजर पण आहे एवढा विश्वास आहे आम्हाला पण आम्ही कधी थांबलो आहे असं मग ती आणि आता आमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही असं बोलले मी. मग तो काय बोलतोय तो बोलतो येणार तर आहे आम्ही पॅसेंजर तर आहे पण टाइम लागणार मला तर वाटतं हा एक शिवाय नाही निघणार आहे तरी किती वेळ लागेल बोलला तो नाही सांगत आहे तो मी तेच त्याला विचारलं तुम्ही म्हटलं टाइम तरी द्या मला की एवढ्या वेळात निघेल तर नाही सांगत आहे पण तो सांगता नाही येत. ठीक आहे आता इकडे हायवेला आम्ही जातोय तिकडे हायवेला बघतोय जाऊन काय ते, करणार? काय आहे का काय नाही आता काय आपल्याला तेच बघावं लागेल काय ऑप्शन नाही 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 हॅलो मग मी आम्ही काय रस्त्याला पण उभं राहू. मग ये ना तू इकडे आपण थांबू इकडे मग जरा ठीक आहे तर मी काय म्हणतो कुठे आहे तुम्ही मला काय माहिती आम्ही चाललोय आता म्हणजे चालतोय आम्ही इथे उणगेगिरी करतोय हाय तिकडेच चालतोय एलपी ब्रिज खाली आलीस आली. रिक्वेस्ट हा, ये. हे पकड आई घातली केवढी जड बॅग आहे हिची. याचप्रमाणे आमची काय जी बोलून बस आणले? होती ती कॅन्सल झालेली आहे पकड. नाही Officially. झालं, का? नाही झालं. तो 1 वाजता बोलतोय 1 वाजता तो बट येणार. बट स्टील इज नॉट शुअर अबाउट की तो 1 वाजता तुला एवढी येईल जड लागली. जड आहे बॅग. तो लवकर येईल हॅलो? शोर नाही पण 1 वाजता येईल हॅलो? ओके मला वाटतं तो येड्यात काढतो त्याच्याकडे पॅसेंजर काय नसतील हा तुला वाटतं Passenger. तो बोलला व्हिडिओ गेला तो. आम्ही नेरूळ दर्शन करतोय आज तेरे सुद्धा. आता आम्ही चाललोय बेल्जियम वॉफल्स मध्ये पण पहिला डिसाइड करू की कोण पे करणार आहे काय पे करणार आहे गाडी गेली खड्ड्यात आम्हाला नाही जायचंय हरिहरेश्वरला बस गर्दी आहे काय खायचं गर्दी आहे. काय करूया हा, पहिला इथे गर्दी आहे गर्दी. इथे उभं राहून पहिला डिसाइड करूया की 40 वाला आईस्क्रीम खाऊया हा ए बोल ए प्राइस तरी बघ काय आहे तिथे. मला चीज वाला बोल तू भरणार आहेस बाई. काय हे नाही. खाणार आहे 250 रुपये लिहिलंय डबल चॉकलेट घे मला. चॉकलेट ए, बिकलेट चार नको आहे मला waffle Waffles काय असतं? 450 गोड असतं. रुपये. हे 4 वॉफल वापस 450 काय चिकन बिकन नाही भेटत त्यात. Waffle म्हणजे ते आहे. हा तेच ते, पण ते चॉकलेट नको आहे. चॉकलेटच असणार. चॉकलेट असणार ते तू नको खाऊ दुसरं काय नाही 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 म्हटलं व्हेज व्हेज भेटत. व्हॅनिला ए तू साखर चपाती खा जा व्हॅनिला काय बनेल बटरस्कॉच ए, चल 4 घेऊया कारण 450 रुपये. तू नाही खाल्लंयस ना कधी नाही, नाही. एकदा खाऊन बघ मी पण नाही 450 कोण पे करणार पहिला ते बोला तू आणि कोण? माझ्याकडे नाही चला मग कॅश आहेत माझ्याकडे 450 नाही, माझ्याकडे फक्त वरचे पण नाही. हे ना खायचंय तुम्ही बोला स्प्लिट करू सगळे तयार असतील तर. हा स्प्लिट करू मी खाणार नाही ए, हा सोडून नेहमी हा यार रडतोय. रोज नेहमी रडतो करतो नेहमी रडत नाही मी. ऐक ना परत तिथे उशीर होईल बोल काय करायचं काय तुमच्यावर माझ्यावर काय नाही माझं झालं आता तुमच्यावर तू आणि सोनू बघून घ्या काय करायचं. सोड मला नाही खायचंय कारण त्याचं बिल तूच भरणार आहेस. आता आम्ही बोललो बेल्जियम तर बेल्जियम खाणार बाई चला हे चल चल याची जाऊन आतमध्ये कसं आता तुझी चल कोण चल तुला नाही पाहिजे तर माझे नाही. अरे चल अरे कसला आहे आता बोलतो मी नाही ए, काय रे आणि मी देतो की पैसे तुला पैसे. पैशांचं नाहीये मी पे करतोय Choice तिकडे तर मग? तिकडे Choice चल तर आतमध्ये तुला नाही तिकडे हे चल करतोस तसं. गरीब लोकांना काय एवढी आणि 3च घेणार आहे आम्ही तिकडे मी रेड वेल्वेट घेतोय तू कोणता घेणार आहे ते बघूया इथे जाऊन. झालं इकडे मी पण रेड वेलवेट हे चल आतमध्ये हो, चल आपण रेल्वेला. हे चल लवकर चल रे तो तिथं फ्री काहीतरी. भाई आमचं 19 भाई 704 रुपयाचं हे लागले स्प्लिट व्हेज चलो देतो हो देणार. स्प्लिट व्हेज किती पाहिजे तुला? 704. 704 इंटू 3 इंटू नाही डिवाइड डिवाइड बाय 3 डिवाइड बाय 3 का ह्याचं या गरीबचं 4. नाही मग तो गरीब देणार नाही ना
मग त्याची तू देणार आहे. का त्याचा पनीर खाल्ला तो तिकडे त्याच्यामुळे हे आपण काहीतरी बोलतोय 235 पाठव 235 ए 235 जाऊ दे की आता. नाही 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 35 तुला मी नाही नाही मला नको पाणीपुरी चालतो. मला नको 35 रुपये भाई मागास पडला एक आयडिया कर गुगल पे ला हे कर काय झालं माहितीये की आमची जी बस होती ना ती खराब झाली तर ती आता गेलीये शोरूमला. मला हा लॉजिक कळत नाही की एवढ्या रात्री शोरूम कसं चालू. दुसरा एवढ्या रात्री शोरूम कसं चालू. दुसरा पॉइंट शोरूम नसतात ते बस हे असतात ना काय बोलतात त्याला मेकॅनिक मेकॅनिक ते चालू ओके. दुसरा पॉइंट एवढी नवीन बस एवढ्या लवकर कशी खराब होऊ शकते. दुसरा बाकीचे पॅसेंजर नक्कीच आहेत की एक भ्रम आहे. चौथा आमच्या डिनर मध्ये 450 गेलेत. आमच्या त्या वॉफल्स मध्ये 700 गेलेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जेवण महाग की वॉफल महाग. हा जेवण महाग की वॉफल महाग हे मला कळलं नाही. जेवणात आम्ही 4 जणांनी पोटभर जेवलो तिकडे 450 रुपयात आणि वॉफल्स 700 रुपये गेले तिकडे. आपण 400 त्याला देऊन 700 याच्याकडून घेऊ कशी आहे रे आणि भाई आता हरिहरेश्वरचं काय सीन आहे काय कळत नाही. वाजलेत रात्रीचे 12 आणि आम्ही अजून इकडेच बसलो. ट्रिप अशी करा ज्याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय रिलॅक्सेशन फील होईल. म्हणजे किती ट्रिप आहे. मी रीड केलंय. आपण ट्रिप का काढतो माहितीये शांतता पीस भेटण्यासाठी. बरोबर. त्याच्या आधी तुला जरा सहन करावं लागतच. प्रत्येक ट्रिप मध्ये असंच होतं. मेरे को लगता है मैं ही नरकुंडी हूँ क्योंकि मैं लास्ट टाइम भी भगवान देव दर्शन करने गया. माझी जी तिकीट होती ती कन्फर्म झालीच नाही. मी जनरल ने गेलो. विचार करा. मैं नरकुंडी हूँ लगता. भगवान बोल रहे मत जा तू देखने कुछ तू घर पे ही रे. 633 रुपये होतात. कसले 750 उबेर. कुठे हरिहरेश्वरला. हा मग ठीक आहे ना. ओला कर उबेर करतो तिथे. बघा चार्जिंग कसं संपवतो. हे 69 चार्जिंग राहिले बघ. मग आलं पापी दुनिया. पापी काय तुझ्या मनात पाप मी बोललो 69 चार्जिंग ए काय करतोय बरं त्याची अरे मग मोठी वाली कर की. तेच बोलतोय. माझ्या मम्मी पप्पांना यांच्या मम्मी पप्पांना वाटत असेल की पोरं बस मध्ये बसले असतील आणि आणि आता पोहोचेल केलं. आता फोन येईल आणि हा ब्लॉग बघून माझे घरचे मला पाठवणार माझं वॉच पण झोप ते बोलतील तू घरीच राहा तू कुठे जाऊ नको तू जिधर जाते उधर कांड होतोय. हायवेला चला. सहलीला जायचं जा ना चेक कर हे जायचं सहलीला. जाऊन बघ. अरे तू बहिणीचंच बनवता. बोलू काय बस मध्ये बसले म्हणून. सहलीला काय बोलू? जायचं जायचं नाही, बस सहलीला. सांग आधी कशाला सांगतेस. सांग बसाचा एक टायर पडला. बट ह्या लोकांनी काय केलं पाहिजे होतं माहितीये रेड बस नाही तर दुसरीकडून बुक केली पाहिजे होते हरिहरेश्वर. बॉक्काचे काय माहिती याचा मला हे लॉजिकच कळलं नाही की आता रुचिता बघेल तर जाणं रुचिता बघेल माझं की मग ना करायची होती बुकिंग हे ते. आल्यावर मी- मला असं वाटतं की रुचिताची नरखुंडी लागेल. मेन कार्यकर्ता बघितलं पुढे हा तर नुसता हवा आहे. जायचं त्याला बसच माहित नाही कोणत्या जातात तिकडे बस कोणत्या जातात माहितच नाही त्याला. पण गेल्या नाही, पण महिन्यात actually प्लॅन झाला ना. मला काय वाटतं गोव्यात जाणारे बस असतील खूप तिथे. आपण But बाहेर मी काय गेल्याशिवाय बोलतोय? आपल्याला कळणार नाही. बट मी काय बोलतोय गेल्या महिन्यातच प्लॅन झाला ना. पण निघा तर गेल्या महिन्यातच प्लॅन झाला ना मग तू तिकीट का बुक केले ना ते हरिहरेश्वर तिकीट केव्हा पण बुक होते बाबा. हरिहरेश्वरच्या ट्रेन. हरिहरेश्वर ट्रेन नाही जात तिकडे. ट्रेन माणगावला आहे. माणगाववरून फाटा फुटतो वेगळा. मग त्या फाट्यामधून गेलो असतो आपण. फाटा जाता फाटा वेगळा पडतो. गाई स्टेट येऊन राहा रात्रीचे 12 वाजलेत. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. अजून रुचिता आली नाहीये विचार करा. आणि ती बोल आणि ती काय बोलते माहितीये रुचिता काय बोलते माहितीये मला माहिती होतं हे असंच होणार आहे म्हणून मी निघाली नाही. तुमच्या लोकांना चांगला घरातलं ऑप्शन दिलं तुम्ही माझ्या घरात ना आले आता बसा तिकडे रोडवरती तुमची लायकीच होती बोलते. ठीक आहे. हे आज निघाले तिने ओला की नाही
तिचा ओला नको पंक्चर व्हायला. नको रे, कोणतरी येऊ दे आपल्यापर्यंत. ठीक आहे, बघूया. आता मी वॉफल्स खाऊ 750चे. हा, फायनली आलेला आहे वॉफल्स. सोनू खाली इकडे दे. हे कचरा उचला आपला. सोनू बॉक्स दे इकडे. सत्यगिरी चांगलाय. रुचिता आली बघ इकडे. चल ते आधीच. सोनू बोलतो की मी आहे ना हर्षवर्धन. हर्षवर्धन हरिहरेश्वरला ना सगळं बुक करून ठेवलंय. मी याला म्हटलं जे बुक करायचं ते बुक नाही केलंय, बाकी सगळं बुक केलंय याने. बोला बंद होते जा. प्रवासाची गोळी खातोय. प्रवास तर काही चालू झालेला नाहीये. प्रवास चालू झालाय. चलते चलते चलते. 5 मिनिटं विचारलो बर्गर किंग खाणार का, भूक लागली. बर्गर किंग खाणार नाही. चल ना खाऊ. आता आम्ही पोहोचलो डी.वाय. पाटील बाई. अजून थोडासाच रस्ता बाकी आहे. थोडासाच रस्ता बाकी आहे हायवे साठी. मग हायवे वरून आम्ही ओला करू आणि आपापल्या घरी जाऊ. हा ही बघ माउंटेन एव्हरेस्ट चढून आली. खरंच चटके आता. अरे गप चाड्या. कोणती एसी नाही नेणार रेस. बस फुल आहे. बघूया यार, वाजलेत 1. बघ ते स्लीपर वाली भेटते. 1 वाजला 1. आणि आता आम्ही गबस जी नेरूळला भेटेल आहोत, त्याने जाता. नेरूळला. आणि रुचिता घरीच आहे अजून. ते नाही 4 तासाचं रूट. नाही ना, लाल डब्बा अजिबात नाही. हा आमचा पानगेंडा. मागे घातलंय सुपरमॅन आणि पुढे घातलंय फोटोमॅन. म्हणजे का आम्ही काय केलंय? दाखवले सोनो. अरे लावूया. हात दाखवली होती. नाही काय करतोय, मानगाव पर्यंत भेटली. बस नाही आमची बुक आहे. ओलावाला बोलतो रिटर्न भाडं द्या. हाफ रिटर्न भाडं मागतो ना, 2,000 रुपये. आणि आता मी बसलोय इकडे. बाई स्ट्रगल. येत पण आमची बस येत नाही. सातारच्या एवढ्या बस कधीपासून यायला लागल्या. अरे बट माझं बोलणं काय तोबडे बघा तिकडे, ती बघा बघती का आलं. केक चालली केक. दिल्ली कंटाळा आलाय. कुठंच गेला सगळं. किती वेळ झाला. श्रीवर्धन अजून एक आले. त्या बसेस येतात त्या फुल आहेत आणि त्याची ऑलरेडी बुकिंग आहे. आणि आमचा आणि- माधुरचौक विचारत पण आणि नाही गेलो. तिथे बोलते चला पनवेलला जाऊया, पनवेलला रिसॉर्ट सगळं राहूया चला. तर जमलं चला. नाहीतर मी काय बोलतो लोणावळ्याला जाऊ. मग तेच एकविरीला बोलते लोणावळ्याला. एकविरीला जाऊया. हसले बाबा पोरं कुठेतरी हसले. फेक स्माइल. सोनू स्माइल आहे. सोनूचा कड मारा चेहरा. तेल बघ, तेल कसं आलंय बाई. आयफोन मध्ये पूर्ण दिसतंय. आली बघ ओला. आपली आहे. विचार ना कुठे चाललाय. खाली फुकट. अरे विचार त्याला कुठे. खाली फुकट. भरलेली. रात्रीचे 3 आणि आम्ही अजून इकडेच बसलोय. बँगलोर. बँगलोर अहमदाबाद लिहिलंय तरी पण विचारतोय जाऊन किधर जा रहा है भैया. मंग्या कुठं आली. गुजरात. मेरे को घर जाना है. सोनो घर जाना है. ओए माहितीये हे तर काय नाही. आम्ही महाकुंभ मध्ये 24 तास थांबलोय अनलोन प्लेस वरती. इथून तरी तुला माहितीये की तू इथून तुझ्या घरी जाशील. नंबर पाठवलाय. हिलेरियस होता. हिलेरियस भाई माझ्यासाठी. त्याच्यामध्ये मला कॉन्स्टिपेशन चालू झालं. नंबर आहे हा. अजूनही मी तर विचार करतो ना काय बनवू. ही पण गेलेली ना महाकुंभला. तू
ही पण गेलेली माझ्या, मी पण गेलेलो. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही दोघं गेलेलो ना, मजा आलेली. ही तर काशी बिशी पण जाऊन आली. आणि मी नाही गेलो. त्यांचं तुम्हाला बोलणं बोललेलं चाललंय की पहिल्यांदा आपण स्कूटी सकाळी जाऊ. बोललेली. सकाळी फोन नाही उठणार मग बाई. करा इथनं स्कूटी बुक आता निघू. ह्या लोकांना घाट नाहीये, हा? घाट बीट लागेल ना लोणावळ्यात. नाही घाट नाही. मग तिकडेच गेलो असतो. घाट नाही. कसे जाणार? फक्त घाट आहे ना त्यांच्या इकडे गावालाच, त्यांच्या गावात. आणि तो पण एवढा अवघड नाही, बारीक नॉर्मल घाट. हॅलो बोल. बोलत नाही, बोलायला सवय अरे ते नाही. मॅगडीला बघावं लागेल आपल्या मॅगडीला भेटतील. हर्षवर्धन But, झाला पाहिजे. सॉरी हर्षवर्धन. हो चालेल मग चल ना, मग ही नाही भेटत आहे का मानगाव पर्यंत तरी तुला ओला नाही भेटत का? ती सकाळी भेटली चालेल माणगाव पण रात्री माणगावला ते पण एक आहे. परत तिकडचे रेट वाढले तर मग ते एक गेलं. हे तर बसवाला नाही येणार आहे, चला मॅगडीला जाऊ. का नाही येणार रे? कळंबोलीला, तिथं बसले असतात. चल. मग आता इथून तर मी येतो. मेरे से गलती हो गई. हाँ? ए, थांब ती बस आली, चल. ए, बस आली, चल, ती पण येऊन आली. सकाळची ट्रेन पकडून रत्नागिरीला जाऊ, संगमेश्वरला जाऊ, तिथं थांबू, तिकडनं गणपतीपुळे अरे करू. आणि तिथं गाडी पण आपल्याला 2000च मिळणार, 4 व्हीलर. मग चला डायरेक्ट रत्नागिरी बट जाऊ. आम्हाला हर्षवर्धनला जायचं. हा. अरे सेमच आहे तेवढं त्या. अरे आम्ही कसं असे ते- outfit घेतलेत ना आम्ही. आउटफिटचा प्रश्न अरे तिकडे नाही. पण बीच आहे. पण हरवर्षन नाही. हरवर्षन अरे हरेश्वर देख. अरे नाही आपण जाऊ शकतो रे बाईक वर पण जवळ येते. अरे नाही हरे हरेश्वर देख. आणि हरेश्वर तर मन बनलेलं आहे आमचं. कुठे? चल वाईला जाऊ. ए, चल महाबळेश्वर जाऊ. यार हे लोकांबरोबर प्लॅन बनवायचा ना भाई. मी बोलू काय? ए, सगळ्यात भारी एकविरेला जाऊ. ऐक नाही लोणावळ्याला जाऊया. लोणावळा जाऊ. हा. एकविरेला जाऊ. चांगला प्लॅन नव्हता. एक विरा देवी करू एक आणि तिथले कुठले लेणी आहेत ना ती लेणी बघू. हा त्या तलावाच्या बाजूला टेंट मध्ये राहू एक दिवस आणि माघारी येऊ. एकविरेला जाऊ. चल हो, उद्या सकाळी उठू फ्रेश शू एकविरेला जाऊ. मग रुचिताच्या घरी येऊ संध्याकाळपर्यंत. सॅटर्डे संडे रुचिताकडे मच्छू मस्ती नाही करत आहे. अरे मग नाही, असं काय- बघ काय बोलतो. हसतील आपल्यावरती सगळे. चला इथं तरी चला. हा नुसता बोलतो. काय तिला तिकडे तिने काय हा काय नुसतं बोलतोय ते मॅगडीला जाऊ लव. तिकडे 1750 रुपयाचं जेवलास मॅगडीला का जायचं? एवढे 750 700 रुपये झाले. मी हे बीप नाही करणार आहे. हा 100 अनफिल्टर. मग त्याग ना तू असं 100 होतं. 100 वेळेला काय प्राइस वाढवतो रे. 700 ते 1750 केले आता. भाई या लोकांचा प्लॅनच नाही. एक बोलतोय हर्षवर्धनला काय जायचंय, जायचं? एक बोलते कर्जतला जाऊ, एक बोलतोय करतो सगळ्यात भारी. मी काय बोलतो ऐक. विला घरी बिला जाऊया. सोड, घरी जाऊया. विला बिला सोड. सकाळी उठू, अंघोळ करू, लोणावळ्याला घरी जाऊ, जाऊया. आईचं दर्शन घेऊ, तिकडे चांगलं खाऊ वगैरे, मग घरी येऊ. रुचिताच्या संध्याकाळ होईल. 2 Okay. दिवस पार्टी करू. संध्याकाळी येऊ. त्यानंतर मग संडे तिच्याकडेच मच्छवू आणि मग संध्याकाळी निघायचं संडेला. आणि सोमवारी मग सगळे आपण आराम करू शकतो. बॅग कुठे सोनूची? आणि मग सगळ्यांना बोलून घेऊ. आम्ही आलो अरे. आम्ही हरेश्वरला जाऊ. ए मी काय बोलतो सगळ्यात भारी ना उद्या रात्रीची ट्रेन आहे उज्जैनला. हे out. हा, उज्जैनला गेलो तू असतो. पागल एका दिवसात उज्जैन? होतं. उज्जैन नाही. होतं, 3 नाही, दिवसात नाही. होऊन जातं. होतं. 3 दिवस? हा, आजची मग बघू हे रात्री. नाही फ्लाईट बघूया का? 2000 रुपये दाखवला. 1700 रुपये दाखवले. आणि माझे स्प्लिट्स अजून केले नाही ते लोकांनी. भाई हा ब्लॉग लय ए, भारी थांबे, झालाय, काय लय तरी भारी बोलशील. झालाय. अरे काका काय? आहेत घरी. कोण काका आहेत? मला काय माहिती. कोण काका रे? ओके म्हणजे ते आम्हाला असं पण बोलते की घरी पण नका येऊ. हा जायचं कुठे आम्ही? हा हे मच्छर जायचं. त्याला जाऊ. इकडे काढत बसू. तर दीदी बोलते कुठे आलाय? म्हटलं हरिहरेश्वरला आलोय. हा तेरी लाईफ अच्छी आहे भाई. जे Same. बघ माझे फ्रेंड्स सेम बोलत होते की तुझीच लाईफ चांगली. नजर मग लागेल तू करते सगळ्यांची. का? नाही, बसलोय आम्ही आता इकडे. ना गाडी ना घोडा. पैसा असून काय फायदा नाही भाई. भाई मला महाकुंभ आठवला माझा. माझं पण अजून आणि चांगलं. त्याच्यामध्ये मला लूज मोशन लागलं. विचार कर 24 तास गाडी नव्हती तिकडे. हा कुठच्या वेळेस? पूर्ण चॉकअप झालेलं. ट्रेन मध्ये गेला की चालेल. ट्रेन मध्ये नाही गेलो मी. गाडीतून गेलेलो. बस मधून 38 आवर्स.
बसने गेलो. बसने गेलो. आणि फ्रेंडचा ब्लॉग बनवलेला तू? तो वेगळा. तो माझे 3 तुम्हाला अपडेट करतो असंच की आमची काय बघतोय चालली आहे, कारण की आम्हाला अजूनपर्यंत बस ओला काहीच भेटलेली नाहीये. स्टेट येऊन राहा. कधी निघाला? बघती कोण संकेत. ओके बोल काय बोलते. ही लॉटरी निघाली. ओय ही काय बोलते माहितीये, हरेश्वरला आपण चाललोय तर हा तो संकेत नाहीये ना, तर हिला विचारतो कोण संकेत. आपण जे थांबलोय ना मध्ये जो अडथळा आलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ त्या संकेत तर देर इज गेलं. समथिंग गोइंग. हा. ओके माइट बी. नाही गेलं. आता ही काळा तोंडाने बोललीये. मी काहीच नाही बोलली. मी तर बोलते सगळं जाऊन होणार. लोकांनी लावा ना अजून. तुम्हाला माझं असं नाही नाही. नाही तर चल आईंना भेटायला जाऊ. एकविरा. जाऊया. हा. त्यांनी एक तर ऑप्शन तरी द्यायला पाहिजे ना आपल्याला. कोणी? काय लोकांनी. हो, महाबळेश्वर बघितलं? महाबळेश्वर बाई. चल चल. जाऊ गाव. मी तो बोलतो. काय स्वारगेट. स्वारगेट बोलला का तो? नाही, सगळ्यात भारी 500 रुपयात घरी पोहोचणार. तर राहिला वरती जागा आहे मस्त. तुझ्या गावी? हा थंड हवामान आहे. फिरायचं काय? फिरायला तिथं आपली गाडी काढून मग मी उद्या कामावर जातो ना. पिक्चर चावायला लागले. बरोबर बोला मग शिवडीची. सकाळीच होतं. काय बोलू? अजय तर विदाऊट आंघोळी करता जाऊ टोंगो. हा सोनूच करू शकतो. आमच्या होणार नाही. सोनू आता पण कुठे आंघोळ करून. तरी कोण? नशीब कोणीतरी भेटलं. हा सगळं ऐकत होता आपला की हे ते हे नको उद्या चक्रून प्लीज नको. ते मानगाव बोलते मानगाव नंतर परत आपल्याला स्ट्रगल करून पुढे जावायचं. स्ट्रगल करून पुढे जायचं आपल्याला. जायचं. असं ऐकत होता ते. हा कधीपासून होतं? कधीपासून किती मी मांगवला पोहोचून दिलो. अरे भाई 4 व्हीलर झालेली आहे. किती कोशिश करने वालों की हार नहीं किती किती 500 400 4000 400 पण फक्त. 400 per person. मग मानगाव पासून किती लांब आहे? मानगाव पासून मग माणगाव पासून हरिहरेश्वर. किती लांब तिकडनं आहे? आहेत. माणगाव पासून किती किलोमीटर आहे? म्हणजे किती तास? सीएसटी पकड. शिवडी तर सीएसटी. अरे मॅड. शिवडी तर सीएसटी. मग तर ते किती काय माहिती यार. 30 मिनिटावर होतो. स्वामी फक्त आमच्या प्रवासात तुम्ही आमच्या बरोबर राहावा. तुमच्याकडे हीच इच्छा आहे. कोकणातलं. काही अर्थ येतील तर तुम्ही सामावून घ्या. आणि काही पाणी नाहीये चुकलं असेल तर कोल्हापूरला. माफी. आणि आमचा हा प्रवास खूप सुखदायक बनवा. कारण की काळ्या तोंडाची बोलूनच गेलीये. मी काहीच नाही. म्हणून तो थॉट आला. एवढ्याच मुवमेंटला आमच्या मनात थॉट नव्हता म्हणून. असं आपला सचिन गुरव. आता काय बोलायचं. सचिन गुरव. तर मंडळी याचप्रमाणे आम्हाला गाडी भेटलेली आहे 4 व्हीलर. तर बघूया. एक्साइटेड. येस. ओके. आता इथून आम्ही डायरेक्ट श्रीवर्धनला जाणार आहोत बाई. हा हो. एक्साइटेड. सोनू फायनली याचप्रमाणे आमचा प्रवास सुरू झालेला आहे. सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया. आमचा हा प्रवास चांगला होऊ विकी दे, वगैरे memorable तिकडे होऊ चालायचं दे. पहिले. पुढे हीच इच्छा आहे. बाग मांडला साईड. आणि बघूया आता कसा होणार आहे आजचा प्रवास. आणि नेक्स्ट टाइम लागणारा एक धडाका आलाय. येते काय हा, म्हणून मी सोनू बरोबरचे आरतीचे पूर्ण प्लॅन कॅन्सल करतो कारण की हा तुपट्टी प्लॅन देतो. हा काय बोलतो माहिती जो होगा वो देखा जाएगा, जनरल में जाएंगे. म्हणून ह्याचा मी लास्ट टाइमचा प्लॅन कॅन्सल केलेला गणपतीत पुळेचा. व्हायची planning याच केली. सनसन केलेला कधी cancel. गणपतीपुळेचा plan झाला? माझ्या बर्थडेच्या दिवशी. 1 वाजल्यापासून इथं सो ह्याची आदत आहे, चांगल्या माणसांकडे तो बघत नाही. कोण तो वाईटाकडेच घुस जातो म्हणून. मी कधीपासून मागे फिरतोय हा. समजलंस. मी म्हणतो ना घडीच तेव्हा मी मला विचारून बघून ये जर सेट केला न ते केला. बघूया आता आता. तिथं आता बसायला जाऊन गेलं, थोडा म्हणून त्याला आराम विचारलं, करू. बाबा कुठं तुम्हाला जायचं? दाखवतो की काय सीन आता डायरेक्ट कसं विचारलं. चुत्ते आलेली आहे. साईडला घ्या. चिऱ्या आलेले आहे. चिऱ्या. चिऱ्या.
हा बघा थांब पाणी घे. अरे तो पाणी बिणी आहे. त्यांना हे पण तुम्हाला हे पण घ्यायचं ना थंड पाणी घेतलं ना तुम्ही. हा, या. मी पाठी नाही बसणार मला वॉमिटिंग होते आम्हीच बसणार आहे पाठी. हाय काय हे? नशीब नशीब मम्मीला तरी मी आणायचं. पॅन्ट मी शॉर्ट्स काढायला आणि तेवढ्यात फोन यायला रोहनचा अर्टिगा भेटला टाक ना. तुझा फोटो काढतो गाडीवर. ही आमची गाडी आहे भाई. जाणव का इथं सांग रे, आपल्याकडे हो, रुची एवढं आलेली आहे excited न्यू होतं. फेस. सिंधुदुर्ग. कसं वाटतंय? छान सगळ्यात वाटतंय. सगळ्यात सुखी माणूस आलेला आहे. ट्रिपची सुरुवात कशी पण असू दे पण ट्रिप भारी झाली पाहिजे बस. सगळ्यात सुखी माणूस आलाय ज्याला काही घरच सोडत नव्हती ती या. नाही मी विचार केला मी झोपा काढेन थोडा वेळ. या ह्याच्यामुळे झालंय बरं का सोनूमुळे. मी भक्तीला बोलली 9:30 वाजताच बोलला बस बस मी भक्तीला बोलली तू मला बिना फोन करता निघालीच का? मला पण भक्तीचा फोन आला गाडी म्हणतो बाबा. अरे व्हिडिओ जाणार आहे. सुरू झालेला आहे. रॅकने तर आता बघूया की कसं होणार आहे प्रवास. फेसवॉश आता आम्ही वापरत जातो झोपतोय. त्याला. त्यानंतर मग आता पोहोचल्यानंतर मग आता घेऊन आले फेसवॉश. तर चला सकाळी शूट करणार नाहीये तर गाडीमध्ये तेव्हा थांबू तेव्हा आम्ही निघालो. तोपर्यंत हे मला पण हे ठेवायचं दे ना मला watch. दे ना, मी शोधत होती आज चला. त्याला कमेंट पण येतो किती वाजलेत? 6 वाजले. भाई सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही फायनली पोहोचलो. हर्षवर्धनला पोहोचलो. दोन्ही मिक्स केले. हरिहरेश्वरला पोहोचलोय भाई फायनली. त्या साईडला ना तिकडे पूर्ण बीच आहे आणि हे गाव आहे. काय करू व्हिडिओ आहे माझ्याकडे. कसे बुराई करतायत माझे. मी मागे झोपलो तर बघा झोपला आणि मी ह्या लोकांना ऑफर ऑलरेडी दिलेली की येऊन झोपा मागे पण आले नाही. ऑफर केलेली बोलतोय मी. झोपायची ऑफर केलेली बोलतोय. हे आता कुठे पोहोचलोय आपण? सोनू माझ्या मामाच्या गावी. ओके. या मामाच्या पुरीला आता ह्याच प्रकारे आपण हर्षवर्धनला पोहोचलोय. हरिहरेश्वरला पोहोचलोय. द्वारकामाई लवकरच पोहोचलो आहे. याच प्रकारे म्हणजे सकाळ झालेली आहे आणि आम्ही आलेलो सकाळी 6 वाजता हरिहरेश्वरला. तर मग हा ब्लॉग मी इकडे सेंड करतो. नवीन ब्लॉग चालू करणार आहे. जर तुम्ही अकाउंट मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका DAK ब्लॉग्सला आणि असंच राहा. ओके, तर चला भेटूया आणि पूर्ण ब्लॉग बघत राहा. तर मी दुसरा डेचा ब्लॉग पण चालू करणार आहे. हा चला मग बोला. सबस्क्राईब करायला बोल पहिला. सबस्क्राईब करा, हा लाईक करा, कमेंट करा.